नमस्कार, मी शरयू सोनावणे म्हणजे झी मराठीवरील पारू या मालिकेतून तुमच्या सगळ्यांची लाडकी पारू। सगळ्यात मोठी गंमत म्हणजे लक्ष्मी निवास आणि पारू या दोन मालिका, या दोन्ही मालिकेचे आर्टिस्ट सगळे मिळून एकत्र काम करतात। ही एक सगळ्यात मोठी गंमत आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड होतो। आम्ही कधी एकत्र येतोय, कधी एकत्र काम करतोय आणि 1.5 तासाची महामालिका असं महासंगम आमचा एक आठवडाभर चालणार आहे। त्यामुळे आम्ही खरंच सगळे सुपर एक्साइटेड आहोत। साहजिक आहे की आपण आपल्या घरच्या फॅमिलीला मिस करतो, तर मी पण माझ्या घरच्या फॅमिलीला मिस करते। आत्तापर्यंत म्हणजे शूटिंगमुळे काही फंक्शन्सना जाता येत नाही, अटेंड करता येत नाही, पण मग सगळ्यांची आठवण येते। पण इकडे जे आपले को आर्टिस्ट असतात, सगळी युनिट असतं, सगळ्यांची टीम असते, त्यामुळे ते विसरून जायला होतं की अरे आपली फॅमिली आपल्या सोबत नाहीये। तर या सगळ्यांनाच आपली फॅमिली मानून आम्ही इथे खूप मज्जा करतोय आणि शूट करतोय। वेगळी माणसं आहेत, वेगळी जागा आहे, वेगळं प्रोडक्शन हाऊस आहे, सगळे स्टोरी वेगळी आहे। त्यामुळे प्रत्येकासोबत काम करताना एक वेगळी एक्साइटमेंट आहे, वेगळा एक्सपिरियन्स प्रत्येकाकडनं मिळते, प्रत्येकाकडनं वेगवेगळं काहीतरी शिकायला मिळतंय। त्यामुळे खरंच हा एक मोठा असा एक्सपिरियन्स आहे असं मी म्हणू शकतो। माझा पहिल्याच दिवशी इथे एक सीन होता हर्षदा खानविलकर ताईसोबत, आणि मला लहानपणापासूनच ती आवडते। तिची पर्सनॅलिटी, तिचा तो रुबाब आणि तिची ॲक्टिंग, तिचं काम मला खूप, म्हणजे लहानपणापासूनच मी तिची फॅन आहे। आणि माझी खूप इच्छा असायची, मी मॅनिफेस्ट करायचे, माझी इच्छा असायची की मी ताईबरोबर कधीतरी स्क्रीन शेअर करावी। आणि एक दिवस आलाच की मी ताईसोबत सीन करत होते आणि मी ताईच्या कानात म्हटलं, ताई मला तुला एक सांगायचं आहे। ताई म्हणली, बोल ना बाळा, काय झालं? म्हटलं, ताई माझं ड्रीम होतं की मी आयुष्यात कधीतरी तुझ्यासोबत कुठलं तरी छोटंसं का होईना काम करेन, आणि मी तिच्यासोबत महासंगम करते, ताईसोबत सीन करते। सो येस, मी तिची फॅन आहे। मी इच्छा मागितली होती, मी मॅनिफेस्ट केलं होतं आणि माझी ती इच्छा पूर्ण झाली याचा मला खूप आनंद। फॅन मुवमेंट अशा बऱ्याचशा आहेत, स्पेशली लहान मुलांना पारू खूप आवडते। कदाचित त्यांना मी त्यांच्यातलीच एक वाटत असेल, म्हणून लहान मुलं माझ्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात असं मला वाटतं। आणि मोठ्या माणसांपेक्षा, मोठ्या तायांपेक्षा, दादांपेक्षा माझ्या अवतीभोवती जो गोळका असतो तो लहान मुलांचाच असतो, आणि मलाही त्यांच्यामध्ये खूप आवडतं। म्हणजे जर आम्हाला सगळ्यांना उभं केलं एकत्र तर मीही त्यांच्यामध्ये दिसेनाशी होते। सो येस, माझ्यासाठी फॅन मुवमेंट आणि माझं स्पेशल असं लहान मुलंच आहेत। जसं लहान मुलांना एका सेलिब्रिटीचं, एका ॲक्ट्रेसचं जसं अट्रॅक्शन असतं, तसं अगदी मलाही तसंच वाटायचं की मी कधी असं काम करणार, मला माणसं कशी ओळखणार, मला जग कसं ओळखणार, मला अख्खा महाराष्ट्र कसं काय ओळखणार। सो एक लहानपणापासूनच त्या गोष्टी होत्या की मलाही या व्यक्तीसारखं खूप मोठं व्हायचं, खूप काम करायचं आहे, खूप वेगवेगळ्या माणसांसोबत कामं करायची आहेत। तर त्या गोष्टी आत्ता होत आहेत, माझ्या आयुष्यात घडत आहेत। त्यामुळे मला खरंच खूप चांगलं वाटतं, आणि मी ज्या प्रोफेशनमध्ये काम करते त्यामध्ये मी खूप आनंदी आहे। त्याचा मला खूप अभिमान वाटतो की मी हे फील्ड निवडलं आहे, आणि माझ्या या कामामुळे मला इतर मोठमोठ्या कलाकारांना भेटता येतं, त्यांच्यासोबत काम करता येतं। सो मी सगळ्यांना विनंती करेन की लक्ष्मी निवास आणि पारू मालिकेचा महासंगम बघायला विसरू नका। 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत 7:30 ते 9 या वेळेत फक्त आपल्या झी मराठी।